नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातले विद्यमान महसूल मंत्री आहेत, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी थेट शरद पवार यांना राष्ट्रवादीनं काँग्रेसमध्ये विलीन व्हावं अशा प्रकारचा सल्ला दिलाय. पवारांनी नुकतीच काँग्रेसची खिल्ली उडवली. जुना जमीनदार, आपला आप गमावून बसलेला जमीनदार अशा स्वरूपात, अशा शब्दात काँग्रेसच्या नेतृत्वाची खिल्ली उडवल्याच्या नंतर काँग्रेसकडून महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अर्थात या संपूर्ण प्रतिक्रियांच्या मध्ये अशोक चव्हाणांनी तुर्तास मौन बाळगलं असलं तरी पण नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी भूमिका घेत शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. पण या प्रत्युत्तराच्या पलीकडे जाऊन बाळासाहेब थोरात यांनी घेतलेली भूमिका लक्षवेधी आहे. थोरात सरळ सरळ असं म्हणतात की राष्ट्रवादीनं आता काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. यात काँग्रेसची अगतिकता आहे की राष्ट्रवादीचं भवितव्य काँग्रेसशिवाय नाही हेच नमूद करण्याचा बाळासाहेब थोरात यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी जन्माला आली ती सोनिया गांधी यांच्या विदेशी मूळ असल्याच्या मुद्द्यावर. ती जन्माला आल्याच्या दिवसापासून सत्तेत जाईपर्यंत सोनिया गांधींची विरोधक होती. पण जेव्हा सत्ता मिळाली त्या दिवसांपासून राष्ट्रवादीनं आणि पर्यायानं शरद पवारांनी सोनिया गांधींशी जुळवून घेतलं. आणि हे जुळवून घेणं सत्तेत असताना कधीच अडलं नाही, कारण सोनिया गांधी विदेशी मूळ असल्याच्या मुद्द्यावर शरद पवार पक्षातून बाहेर पडले होते. तेच शरद पवार विदेशी मूळ असलेल्या सोनिया गांधींच्या सोबत सुखेनैव दीर्घ काळ काँग्रेस सोबत सत्ता भोगत राहिले. याच स्थितीमध्ये जर आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी दोन वेगळ्या वेगळ्या पक्ष संघटना चालवण्याच्या ऐवजी 1+1=11 व्हावं अशी भावना काँग्रेसमधून व्यक्त होत असेल तर त्याला राष्ट्रवादी उत्तर काय देणार आहे? राष्ट्रवादी म्हणजे तुलनेनं काँग्रेसमधला पवार गट, राष्ट्रवादी म्हणजे तुलनेनं काँग्रेसमधला तरुणांचा गट, आणि राष्ट्रवादी म्हणजेच महाराष्ट्रातला सुभेदारांचा, जमीनदारांचा आणि प्रस्थापितांचा समूह. या अशा वजनदार राजकारण्यांना, युवा राजकारण्यांना काँग्रेसमध्ये स्थान नव्हतं हे शरद पवारांनी ओळखलं आणि म्हणूनच स्वतःचा हक्काचा मतदार आणि आपल्या सोबतच्या नेत्यांचा समूह बांधण्यासाठी राष्ट्रवादी जन्माला घातली. काळाच्या ओघात ही राष्ट्रवादी आज काँग्रेसपेक्षा वरचढ ठरली आहे. पण काँग्रेसला त्यांची गरज भासतीये का याची चर्चा आजच्या लक्षवेधीमध्ये. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला हरकत काय? या चर्चेची सुरुवात करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसकडून डॉक्टर राजू वाघमारे आहेत, राष्ट्रवादीच्याकडून विद्याताई चव्हाण आहेत आणि दोन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत, मकरंद मुळे आणि जयंत माइंडकर. चर्चेची सुरुवात राजकीय विश्लेषकांच्या कडून करतोय. आपल्यासोबत जयंत माइंडकर आहेत. त्यांच्यासाठीचा पहिला प्रश्न, बाळासाहेब थोरात यांच्याकडून भविष्यसूचक वक्तव्य झालंय की काँग्रेसची अगतिकता अधोरेखित झाली आहे? हो, दुर्दैवाने ते भविष्य सूचक नाहीये, परंतु इतका वेळा जर का आपल्यातूनच बाहेर पडणारी एक व्यक्ती, आपल्या आणि ते सुद्धा आपल्या चुका दाखवत बाहेर पडलेली व्यक्ती पुन्हा 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 जर का आपल्याला चुका दाखवत असेल तर या व्यक्तीला आतमध्ये ये असं म्हणायची गरज काय? याचं कारण मी हे पहिल्यांदाच सांगत नाही, याच्या आधी खुद्द सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार हे दोघं स्वतः एका लाईव्ह टीव्ही डिबेटमध्ये इंग्लिशच्या बसलेले असताना तेव्हा सुशील कुमार शिंदेंनी शरद पवारांना म्हटलेलं वाक्य की ज्या मुद्द्यावर आता आपण वेगळे झालो तर बाकी तर आपला काही फरक नाही आहे आयडिओलॉजीमध्ये, एक मुद्दा होता तो म्हणजे सोनिया गांधींचं फॉरेन ओरिजिन, हे त्यांनी म्हटलं नव्हतं, हे मी ऍडिशन करत आहे. परंतु या एका मुद्द्यावर तर त्याच्यामुळे आपण एकत्र यावं असं त्यांनी लाईव्ह सांगितलेलं होतं. त्यावेळेस शरद पवारांचं उत्तर असं होतं की तुम्ही म्हणता तसे आम्ही दोन भाऊ असलो तरी सुद्धा दोन्हीही भाऊ जर वेगळे राहून मोठे होत आहेत, हे पवारांचे शब्द होते. पवार आणि सुशील कुमार शिंदे यांचे संबंध किती जिव्हाळ्याचे आहेत
हे आपण सगळे पत्रकार जाणतो. तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं जर दोन्ही भाऊ हे वेगळे पण राहून जयंत एकत्र माइंडकर मोठे- जयंत माइंडकर काळाच्या ओघामध्ये एक भाऊ मोठा झाला, एक भाऊ लहान होत गेला, हेही अधोरेखित झालेलं आहे. मकरंद मुळेंसाठीचा पुढचा प्रश्न आहे. मकरंद मुळे, राष्ट्रवादीत असं कोण असेल की ज्याला आता काँग्रेसमध्ये जायचं नाहीये, काँग्रेसमध्ये जाऊन कुणाचं ना कुणाचं तरी काय, किंवा थेट गांधींचं मांडलिक व्हायच्या ऐवजी राष्ट्रवादीत स्वतःचा सुभा सांभाळण्यात ज्याला जास्त इंटरेस्ट आहे, तीच माणसं राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ देणार नाहीत, अशी कोण मंडळी असू शकतात? मकरंद मुळे. नाही, मुळात तुम्ही जे अगदी सुरुवातीला जी काय होऊ शकतं हे सूचक आहे का, तर राजकारणात काही होऊ शकतं. म्हणजे उद्या काही आणखीन तर आपण काही जी मुळात काही आपण दिवसापूर्वी बोला. शरद विद्याताईंच्या इकडचा आवाज ऑन एअर जातोय, तो थांबूयात. मकरंद मुळे, आपण आपली भूमिका मांडा. शरद पवारांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं, त्याला खरं म्हणजे हे बाळासाहेब थोरात यांनी दिलेलं उत्तर आहे. आणि आपण जी सगळी चर्चा करतोय की राष्ट्रवादी मुळात वेगळं होणं, कारण शरद पवारांच्या अस्तित्व, स्वतःचं वेगळेपण, असं सगळेच मुद्दे राजकारणाच्या ओघातले सगळे, ज्याची काही आता कमी वेळात चर्चा होणार नाही ती सगळी होती. पण परत एकदा आता कदाचित काँग्रेसची अवस्था अशी आहे की पंजाबमध्ये ते आपसातच भांडतायत, तिकडे राजस्थानमध्ये त्यांचं आपसातच जमत नाही. असं असताना महाराष्ट्रात जे सरकारमध्ये आपण गेलेलो आहोत ते सरकारही टिकावं आणि जमलं तर सरकारच्या आधारे पक्षही वाढावा. असा पक्ष वाढत असताना एकीकडे मग राष्ट्रवादीला म्हणावं आमच्यात या काठावर का बसता आणि चुका का दाखवता, आपण सगळे मिळून ते दुरुस्त करू, आपणच केलेल्या चुका, अशी राजकीय भूमिका घेण्यात गैर काही नाहीये. पण इतके सगळ्या राष्ट्रवादीच्या ज्या सगळ्या सवयी आहेत ते काँग्रेसला झेपणार आहे का? ज्या प्रकारची राष्ट्रवादीतली मोठमोठी काही असो, एकेका जिल्ह्यात असतील, तालुके असतील, पण जी काही व्यक्तिमत्व उभारलेली आहेत ही मुळात आत्ताच्या काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाला झेपणार आहेत का? हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे मला तर नेहमी वाटतं की राज्यातले महत्वाच्या प्रश्नांकडनं दुर्लक्ष हे दोन पक्ष परत काही दिवसांकरता आपसात भांडून आत्म्यात येतात की काय, अशी एक सामान्यांच्या करताही शंका आहे. अच्छा, यात आता आपल्या सोबत दोन्ही राजकीय प्रवक्ते जोडले गेलेले आहेत. विद्याताई चव्हाण राष्ट्रवादीकडून आहेत, आपल्या सोबत काँग्रेसचे डॉक्टर राजू वाघमारे आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, प्राप्त परिस्थितीमध्ये काँग्रेस कमकुवत होतीये म्हणून त्यांना राष्ट्रवादीची आणि शरद पवारांची मदत हवी आहे का? मग या जर चर्चेला सुरुवात करायची असेल तर भविष्यात काँग्रेसचं नेतृत्वच पवारांना देऊन टाका, असा कोणी सल्ला राष्ट्रवादीतून दिला तर? सगळ्यात प्रथम म्हणजे कातेजी, काँग्रेस कुठेही कमकुवत होत नाहीये किंवा काँग्रेस कुठेही कमकुवत झालेली नाहीये. त्याच्यामुळे काँग्रेसचं बळ आणि काँग्रेसची ताकद ही अगदी व्यवस्थित राजकारणामध्ये आहे. राजकारणातल्या काही चढ उतारामध्ये कमी जास्त प्रमाण होतं, पण काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि काँग्रेसची ताकद अगदी मजबूत आहे. त्याच्यामुळे असं काही होण्याचा काही प्रश्न येत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आदरणीय बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य जर आपण बारकाईने ऐकलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने राजकीय तत्व आहेत, मंत्री आहेत, हॅलो 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 डॉक्टर वाघमारे, आपण बोलत राहा. हॅलो. सलग माझी फक्त विनंती नाही, बाकीच्या मला- तमाम आपल्या सोबतच्या मान्यवरांना आहे, आपण जेव्हा बोलत नसाल तेव्हा आपले माईक कृपया ऑफ ठेवा, कारण तुमचा आवाज सातत्याने एकमेकांमध्ये जातोय. डॉक्टर वाघमारे, आपण असा दावा करताय की काँग्रेस कमकुवत झालेली नाही. मला वाटतं हा थोडा धाडसाचा दावा आहे. संख्येमध्ये तुम्ही आता राष्ट्रवादीपेक्षा 12 कमी आहात, 12 जवळपास 10 कमी आहात, 10-12. नाही प्रसादजी, एक गोष्ट लक्षात घ्या की 10-12 कमी असलो तरी मतांची टक्केवारी आपण बघू शकता. काही जागांमध्ये यावेळी आमचा पराभव झाला असेल, पण मतांची टक्केवारी बघितली तर आमच्यात आणि त्यांच्यात तेवढा फरक नाहीये. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की राजकारणामधल्या चढ उतारामध्ये काही वेळेला तुम्हाला कमी प्रमाणात जागा मिळतात, पण याचा अर्थ की तुमचा पक्ष कमकुवत झाला असाही होत नाही. त्याच्यामुळे पण आमची मग ताकद डॉक्टर आम्हाला वाघमारे, माहिती आहे. आपण राष्ट्रवादीच्या तुल्यबळ आहात का? राष्ट्रवादीला टक्कर देऊ शकताय का? मग बाळासाहेब थोरातांना गरज का पडावी की शरद पवारांचा पक्ष विलीन करावा काँग्रेसमध्ये, असं म्हणण्याची? नाही, पहिली गोष्ट की थोरात साहेबांनी असं कोणतंही विधान केलं नाही. ते विधान मीही ऐकलेलं आहे की तुमचा पक्ष विलीन करा, असं त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की आपले विचार हे एक विचार आहेत, आपण घटनेला मानणारे लोक आहोत
आणि आपले विचार एक आहेत, तर आपण एकमेकाच्या विरोधात बोलण्यापेक्षा आपण एकत्र येऊन काम करायला पाहिजे आणि एकत्र येऊन आपण लढा दिला पाहिजे, अशा पद्धतीचं विधान आहे. पण त्याच्यामध्ये डॉक्टर विलनीकरणाची कोणतीही आपण भूमिका आपण जे काही सांगता आहात आपण जे काही सांगता आहात त्यातल्या राजकीय अर्थालाही लपवून राहता येणार नाही. विद्याताई आपल्यापर्यंत पोहोचतो. जयंत माइंडकर एकदा पटकन यावरही बोला. जे थोरातांनी केलेलं विधान आहे त्याची वस्तुस्थिती तीच आहे का जी राजू वाघमारेंना सांगायची आहे, की बिटवीन द लाईन काहीतरी आहे जे राजू वाघमारेंना सार्वजनिकरित्या मान्य करायचं नाहीये? एक त्यांचाही डायलेमा आपण समजून घेऊया आणि शेवटी आपण पत्रकार म्हणून आपली आयडिओलॉजी दूर ठेवून आपण थोडस विचार केला. त्यांचं म्हणणं असं आहे की जर शब्दशः जर का गेलो आपण तर हे काय म्हणत आहेत बाळासाहेब थोरात, की आपण एकत्र येऊन काम करूया. पण एकत्र आहेतच. 15 वर्ष 99 ते 2014 एकत्रच होते. मधलं एक इलेक्शन सोडलं, पुन्हा 19 पासून एकत्र आहेतच. 2 नाही उलट 3 पक्ष आहेत. मग आता एकत्र यायचं काय? तर मग अगदी याच्यावर डॉक्टर वाघमारेंना उत्तर द्यायचंय. आणखी एकत्र यायचं म्हणजे काय यायचं? मग विलीनच होऊन जायचं. नाही नाही नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की बाळासाहेबांचं जे जी हे बाळासाहेबांचं विधान पवार साहेबांच्या विधानाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते विधान होतं आणि त्याच्यावर बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की एकमेकावर आपण टीका करण्यापेक्षा, एकमेकांना बोलण्यापेक्षा आपण या ध्येयाखाली, कारण आपण ध्येय जे आहेत ती आपली एकच आहेत, आपण घटनेला मानणारे आहोत, आपण एकत्र काम करूया, म्हणजे एकत्र येऊन करूया. त्याच्यापेक्षा एकमेकांच्या चुका दाखवण्यापेक्षा आपण बरोबर एकत्र काम करूया. ठीक आहे. आता डॉक्टर वाघमारे आपण ज्या 2 मुद्द्यांवर वारंवार स्पर्श करत आहात, की एक म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ध्येय एक आहे, एकत्र येऊन काम केलं पाहिजे. हा दुसरा मुद्दा. विद्याताई चव्हाण, थोडक्यात काय, काँग्रेसला पवारांनी काढलेला चिमटा झोंबलेला आहे, पुन्हा पुन्हा चिमटे काढू नका असं सांगायचंय काँग्रेसला? नाही, मला असं वाटतं की आपण सगळे राजकीय विश्लेषक आहात, पत्रकार आहात आणि मी आणि राजीवजी पक्षाची भूमिका मांडतोय. तुमच्या आमच्या भूमिकांमध्ये वेगवेगळा फरक असणार, कारण आपलं बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा आहे. परंतु मला या ठिकाणी एक सांगायचंय की कोणी कोणाला चिमटे काढत नाहीये आणि आम्हाला जर काय वाटतंय ती एकमेकांमध्ये सुधारणा करायची, ती सुधारणा आम्ही करतोय. आणि आम्ही एकत्र यावं का वेगळं घडवावं हा प्रश्न सर्वस्वी, मला असं आता माइंडकरांच्या मताशी मी सहमत आहे की आम्ही जवळजवळ सगळे महाआघाडी एकत्र आहोत आणि 99 पासून काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रच आम्ही आहोत. त्यामुळे आमचे विचारधारा एक आहे. आम्ही वेगवेगळे पक्ष नावाने असलो तरी आमची विचारधारा एक आहे ना, भाजपसारखी आमची नाही आहे. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे सरकारमध्ये आहोत आणि एकत्रितपणे बैठकांमध्ये सामील असतो, एकत्रितपणे विचार करतो. पण मग विद्याताई, पूर्ण देशात पण मग इतकं सगळं एकत्रीकरण तुमच्यात झालेलं असतानाही तुम्ही दोघं वेगळे आहात, चिन्ह वेगळी आहेत, नेते वेगळे आहेत, धोरणं वेगळी आहेत, हे तरी स्वीकाराल. मग अशा वेळेला भविष्यातला आणखीन एकत्र येणं काय असणार आहे? पण मला एक कळत नाही, आता हे स्वतःला जे ढोंगी लोक आहेत हिंदुत्व म्हणून समजवतात, त्यांचे पण वेगवेगळे गट आहेत ना, वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळे सिम्बॉल आहेत, वेगवेगळे लढतायत. राज ठाकरे मनसे काढून लढतायत, शिवसेना आहे, भाजप आहे आणि अनेक जणांची नावं घेता येईल. मग काय तुम्ही त्यांना सांगणार का तुम्ही एकच भाजपच्या कमळाखाली सगळे जण या? असं होत नाही. समजलं ना, विचारधारा असतात प्रत्येकाच्या आणि आम्ही वेगळे होऊन आता 20-22 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि आम्ही एक पक्ष म्हणून आम्ही स्वतः विकसित झालेलो आहोत, डेव्हलप झालेलो आहोत. आमची स्वतःची काम करण्याची पद्धत आहे. आम्ही निर्णय अतिशय जलद गतीने आणि चांगल्या प्रकारे घेतो आहोत. विद्याताई, एक गोष्ट तर स्वीकाराल की 3.5 जिल्ह्यांच्या पलीकडे राष्ट्रवादी पोहोचली नाही. काँग्रेस आजही दलित आणि अल्पसंख्याकांचा सगळ्यात मोठा न्याय देणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. गावागावात, गल्ली गल्लीमध्ये काँग्रेस आहे, तितकी राष्ट्रवादी आहे? आता हे बघा, राष्ट्रवादी कितपत आहे किंवा किती आहे, किती सीट्स येतात राष्ट्रवादीच्या, हा मुद्दा राजकारणात अत्यंत महत्वाचा आहे. कारण भाजपकडे तो गेम चेंजर आकडा असल्यामुळे त्यांचे पंतप्रधान झाले
आता त्यांचे पंतप्रधान पदावर असलेले व्यक्ती जर सांगत असतील बेरोजगार तरुणांना की गॅसची नळी गटारात लावा आणि तुम्ही नोकरी मिळवा, बेरोजगारी तुमची विद्याताई हटवा. विषयावर राहूया. आज आता- भाजपचा विषयच नाहीये हा, अर्धा तास भाजपचा विषयच नाहीये. आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. काँग्रेसचा विषय आहे. तुम्ही काँग्रेसच्या तुलनेमध्ये राज्यात आणि देशात आहात का? काँग्रेस देशव्यापी पक्ष आहे. आपण तुम्हाला आमची तुलना करायला कोणी सांगितलेलं आहे? मला हे कळत नाहीये. तुलना असं काय करताय कशासाठी? विद्याताई? तुलना- आता चर्चेमध्ये वेगवेगळे मुद्दे येणार ना. काँग्रेस काय म्हणतेय? काँग्रेस, तुम्ही ऐकलं, राजू वाघमारे थेट असं म्हणाले की आम्ही आजही तुल्यबळ आहोत, आम्ही आजही सक्षम आहोत, आम्ही कुठेही कोणाला शरण जाण्याच्या भूमिकेत नाही. काँग्रेस ही काही पवारांना शरण येण्याच्या भूमिकेमध्ये दिसत नाहीये. अशा वेळेला पवारसाहेब जेव्हा चिमटे काढतात काँग्रेसला, जमीनदार म्हणतात, जुनं आपलं सगळं स्वत्व गमावलेला माणूस म्हणतात, त्यावेळेला काँग्रेसला दुःख होतं. म्हणून हा प्रश्न जन्माला येतात. हे बघा, काँग्रेसला किंवा आणि कोणाला बोलायचा प्रश्न नाहीये. काँग्रेसला 125 वर्ष होऊन गेलेत मला वाटतं, आणि आम्हाला 20-25 वर्ष होत आहेत. त्यामुळे आमचं पुढे काहीतरी आमची आकडेवारी आणि आम्ही वाढेल ना, बदलू शकू. आम्हाला एक आमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. आज महाराष्ट्रात असो आणि पुढे करू. त्यामुळे आमचं काय होणार त्याची काळजी कोणीही करण्यात अर्थ नाही. हे लोकांना आहे. लोकांना जो सक्षम वाटेल त्याला लोक मतं देतील, जास्ती मोठा पक्ष वाढू शकेल. परंतु पक्षाची जी ध्येय धोरणे असतात ती प्रत्येक पक्षाची वेगळी असतात. त्यामुळे ठीक जी आहे आमची विद्याताई, एक ध्येय पटकन धोरणे- मकरंद मुळेंना संधी देतो. मकरंद मुळे, राष्ट्रवादी स्वीकारायला तयार नाहीये की आज ना उद्या विलनीकरणाची वेळ येऊ शकते? हो, म्हणजे विद्याताईंनी चर्चेच्या ओघात जे सगळे मुद्दे आणले, म्हणजे त्यांनी अगदी मनसे शिवसेनेचाही विषय चर्चेच्या ओघात येणं स्वाभाविक होतं. पण त्यातनं हेच होतंय की तुम्ही काही म्हणा, काँग्रेसने किती वेळा आम्हाला बोलवावं, आम्ही काही जाणार नाही आणि आम्ही आहोत तिथेच नाही, राहू. नाही. हे बघा, विद्याताई, तो- पूर्ण करू तो द्या. विषय माझा- मी तुम्हाला थांबवलं नाही, पूर्ण करू द्या. तुम्ही चर्चेच्या ओघात जे सांगताय त्याचं मी विश्लेषण करतोय. माझं विश्लेषण चुकीचं आहे असं तुम्ही म्हणायचं तुमचा अधिकार आहे, त्याचं काही माझं म्हणणं नाहीये. मुद्दा इतकाच आहे की ते, आणि मला तेच म्हणायचं की विद्याताईंनीच असं म्हटलं की मी राष्ट्रवादीची प्रवक्ती आहे. एका अर्थाने प्रवक्ता आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. शरद पवारांनी जी टीका केली आहे, मग ती टीका नव्हती, ती सहज बोलणं होतं, आपसातला संवाद होता, मैत्री होती. त्याला मैत्रीतनं दिलेला सल्ला असेल की बाबा तुमची आता ओसाडगावची पाटीलकी राहिलेली असेल, पण तो दिलाय ना सल्ला जो काही असेल मैत्रीचा, या पार्श्वभूमीवर. आणि बरोबर आहे विद्याताईंचं, त्यांनी ते कशा म्हणतील की आम्ही काँग्रेसने बोललो तर आम्ही विलिनीकरणाला जायला तयार आहोत. मुद्दा इतकाच आहे की मी अगदी सुरुवातीला चर्चेत तेच म्हटलं होतं की राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याचं स्वतःचा असा एक स्थान आहे, स्वतःचा असा एक स्वभाव आहे आणि स्वतःचा असा एक प्रभाव क्षेत्र आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना काँग्रेसमध्ये जाणं झेपणार का, म्हणजे जमणार का? आणि अशा मंडळींना घेऊन राज्य काँग्रेस चालवू शकतील का? म्हणजे राज्य काँग्रेसची आता झालेली एवढी मोठी जम्बो कार्यकारिणी, त्यातल्या निमित्ताने झालेले वाद, हे सगळेच मुद्दे आहेत ना. म्हणजे आता ते असे म्हणतात की आम्ही काय करायचं, असं का करता? तर दोघंही सार्वजनिक जीवनात आहेत, मोठे राजकीय पक्ष आहेत, त्यांच्यावर लोक चर्चा करणारच. लोकांचा तो अधिकार आहे, तो तर आपण सगळ्यांनी लोकशाहीत मान्य केला पाहिजे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी दिलेलं निमंत्रण आज तरी राष्ट्रवादी स्वीकारण्याच्या मानसिकतेत दिसत नाही, एक. आणि दुसरं, याचाच अर्थ राष्ट्रवादी अशाच प्रकारे महाराष्ट्रात तरी काँग्रेसला या ना त्या कारणाने जेरी सांडण्याचा प्रयत्न करणार, त्यांची शक्ती वाढू देणार नाही. एकत्र आणखी 20 नाही 30 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातली ही अंतर्गत स्पर्धा किती पुढे जाणार आहे? माइंडकर, आपलं उत्तर, आणि यानंतर डॉक्टर वाघमारे आपल्याला संधी देतो. आता याचं उत्तर मी अगदी खरं सांगतो, तर ही सध्या तरी मला 24 पर्यंत हे अशाच प्रकारचं सुरू राहील असं दिसतंय. तोपर्यंत या पक्षाला निश्चितपणाने 25 वर्ष झालेली असतील वेगळं राहून. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून कर्मेना. महाभारत युद्धापासून 2 भाऊ बाहेर पडले, एका भावाने दुसरं घर बांधलं. ते महाभारताचं युद्ध सोडून देऊया, पवारांच्याच भाषेत छोट्या भावाने दुसरं घर बांधलंय. आणि पण आता गंमत माइंडकर अशी झाली की छोटा भाऊ मोठा भाऊ झालेला आहे. मोठ्या भावाला हे मान्य करायचं नाही की तो आता लहान भाऊ झालेला आहे. डॉक्टर वाघमारे, पटतंय आपल्याला हे? अशा वेळेस एक उत्तर देऊ का? की एकच मिनिट डॉक्टर वाघमारेंचं उत्तर घेऊयात, मग परत येतो आपल्यापर्यंत. डॉक्टर वाघमारे, सगळ्यात पहिली गोष्ट, आपण निरर्थक चर्चा करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष आहे, 24-25 वर्ष झालेला पक्ष आहे. तो पक्षाच्या विलिनीकरणाचा प्रश्नच येत नाही. एवढा मोठा पक्ष आणि एवढा जुना पक्ष ज्यावेळी होतो त्यावेळी तो पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होत नाही. त्या पक्षातले लोक तो पक्ष सोडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतात, जे राजकारणात इतर ठिकाणी होतं. आता तुम्ही म्हणाल की शिवसेना बीजेपी नैसर्गिक मित्र होते, 25 वर्ष 26 वर्ष त्यांच्या युतीला झाली. शिवसेना भाजपमध्ये विलीन होऊ शकते का? नाही होऊ शकत.
शेवटी हा प्रश्न आपण काढणं हा मुद्दा चुकीचा आहे, हा पहिला बरोबर. मुद्दा आहे. नाही. आणि अगदी बरोबर. दुसरा मुद्दा असा की पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत भारतातले. प्रत्येक राजकीय नेत्याला आपलं म्हणणं व्यवस्थित मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना जे वाटतं ते त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे. त्या म्हणण्याच्या योगामध्ये आम्ही त्यांना काही विलनीकरणाची भाषा पवार साहेबांना केलेली नाही. थोरात साहेबांनी त्यांनी सांगितलंय की आपण एकत्र राहू आणि एकत्र लढू. जो आपला सामायिक मुद्दा आहे त्याच्यावर आपण एकत्र राहून लढू. राहिला प्रश्न 2024 किंवा त्याच्या पुढचा, राष्ट्रवादीला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. जो अधिकार काँग्रेस पक्षालाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष विचार जरी एक असले तरी आपापला पक्ष वाढवणार आहे. त्याच्यामुळे आपण अशी चर्चा करणं की विलनीकरण होईल का, ते दरवेळेला मनसे आणि शिवसेनेचं विलनीकरण होऊ शकत नाही ठीक आहे. एवढ्या यंग पक्षाचं. तर हे डॉक्टर बाकीचं तर आपण सोडून दिलेलं थोडक्यात बरं. काय म्हणताय, तर ही चर्चाच निरर्थक आहे. मला वाटतं की आपल्या सोबत असलेल्या 2 राजकीय विश्लेषकांना या निमित्तानं पटकन बोलतं करावं, त्यांनाही विचारावं की अशा चर्चा निरर्थक असतात का, या चर्चांमध्ये भविष्यातली बीजपेरणी असते. आधी मकरंद मुळे, त्यानंतर जयंत माइंडकर. फक्त एक छोटीशी विनंती आहे, आज तुम्ही फ्रेमच्या खूपच बाहेर जाताय आणि लांब बसले आहात, थोडं जरा ऍडजस्ट व्हा. आधी मकरंद मुळे आपलं उत्तर सुरू करतायत. नाही, काय दोन्ही प्रवक्त्यांनी जवळजवळ मान्य केलंय चर्चा निरर्थक आहे, तरी पण ते दोघंही चर्चेत आलेले आहेत. त्यांचा हा मोठेपणा आहे, आता निरर्थक काय? चर्चेत त्यांनी वेळ केलेला आहे. असो, त्या मुद्द्यावर मला जायचं नाहीये. वाघमारे साहेब असं म्हणले की भाजप आणि शिवसेना, तर मुळात लक्षात घेतलं पाहिजे शिवसेनेची स्थापना भारतीय जनता पक्षातनं फुटून झालेली नाहीये. याच्या उलट राष्ट्रवादीची स्थापना ही काँग्रेसमधनं फुटून झालेली आहे. बिलकुल. राष्ट्रवादी पक्ष अस्तित्वात नव्हता, तो त्या एका विदेशीपणाच्या मुद्द्यावर आलेला आहे. त्यांना असं वाटलं यात काही गैर नाहीये. 2024 ला यायचं का 25 ला यायचं. आता उदाहरणार्थ समजा ह्या दोघांच्या प्रवक्त्यांचाच बोलण्याचा अर्थ काढायचा, तर जसं आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या मागे तिथले डावे आणि काँग्रेस उभी राहिली, तसं भविष्यात भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्याकरता टॅक्टिकली हे दोघं पक्ष अशा काही युती करतील का. आता ते फक्त महाराष्ट्रापुरतं अगदी शक्य आहे. म्हणजे त्यामुळे मकरंद मुळे हे करतील का म्हणायची गरज नाही. इथे तर आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात पवारांच्या मुळेच काँग्रेस सत्तेत आहे. काँग्रेसच्या लोकांना सत्ता ही शरद पवारांमुळे मिळाली आणि तुम्ही गेल्या निवडणुकात जर पाहिलं असेल तर काँग्रेस पूर्णपणे शरद पवारांना शरण गेलेली होती की जे काही आता आमचं भलं करायचं ते तुम्हीच करा, तुम्ही हो माता तुम्ही पिता हो, अशाच भूमिकेमध्ये काँग्रेसचं सगळं गेल्या 2019च्या विधानसभा निवडणुकीतलं वागणं होतं. त्यामुळे पवार पावसात भिजले नसते तर काँग्रेसच्या 44 सुद्धा आल्या नसत्या, असं राजकीय निरीक्षक मांडतात. मकरंद मुळे आपल्या एक मिनिट. नाही खोट बघा, वाघमारेजी चुकीच्या कमेंट्स करू नका. तुम्ही असं कसं काय कमेंट्स करता. तुम्ही आमचा पक्ष आहे ना, तुम्ही आम्हाला विचारा ना. प्रश्न असा आहे, महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे. कोणी कोणामुळे सत्तेत बसलेलं नाही. ना शिवसेना आमच्यामुळे बसली, ना आम्ही शिवसेनेमुळे बसलो, ना राष्ट्रवादी आमच्यामुळे बसली. प्रत्येक पक्षाचं तेवढंच महत्व आहे जेवढं एका सिंगल पक्षाचं आहे. नाही आणि पण तिन्ही पण एकत्र डॉक्टर आल्यामुळे पण डॉक्टर एक गोष्ट आकड्याच्या आधारित बोलूया. तुम्ही तिघही म्हणताय की म्हणे आम्ही कोणाही एकाच्या मुळे नाही, पण तुमच्या तिघांमधला एकही बाहेर गेला तर बाकीचे कोणीच उरणार नाहीत. सत्तेत नाही. एक गोष्ट लक्षात, प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते आणि त्या गरजेपोटी प्रत्येक जण सत्तेमध्ये आहे हे कबूल करायचे प्रत्येकाने. त्याच्यामुळे आमच्यामुळे कोण आहे किंवा त्यांच्यामुळे आम्ही आहोत असं आम्ही कधी म्हणत नाही आणि कोणी म्हणालेलं आम्ही सहनही करणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्या राजकीय फायद्यासाठी या महाविकास आघाडी आणि समाजाचा सामायिक मुद्द्यावर विकास करण्यासाठी एकत्र आहे. अच्छा, आपण असं म्हणताय की समाजाच्या विकासासाठी हे 3 पक्ष एकत्र आले आहेत. जयंत माइंडकरांना एक संधी देऊयात. माइंडकर, आपल्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे. काँग्रेसला काही सहन होत नाहीये की पवारांमुळे काँग्रेस सत्तेत आहे हे स्वीकारायची त्यांची तयारी दिसत नाहीये. खरा प्रॉब्लेम काय आहे सर, हे जे सुरू झालं ना एका शब्दामुळे झालेलं आहे की काँग्रेस आता एक अशी जमीनदारी आहे की ज्याची हजारो एकर जमीन होती आणि आता नुसती गढी उरली आहे. खरं तर आपण ज्या पक्षातून बाहेर पडलो आणि आपल्यामुळे फॉरेन ओरिजिनचा मुद्दा आपण एवढा मोठा वाढवला,
त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षाची बदनामी झाली. आज 22 वर्षांनी आपण त्याच पक्षाला सल्ला द्यायला जातोय. हे वाक्य खरं तर डायजेस्ट करणं हे काँग्रेसला कठीण आहे. पण तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला माइंडकर तुम्हाला हे अधोरेखित करायचंय की पवारांनी बाहेर पडून काँग्रेसचं जास्त नुकसान केलं. हो, अगदी मी खुलेआम सांगतो, विश्वनाथ प्रताप सिंग शरद पवार यांनी काँग्रेसचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे, उघड सत्य आहे. आणि तेवढं नुकसान केल्यानंतर आता पुन्हा तीच माणसं काँग्रेसला सल्ले देत आहेत. हो, आणि तोच आणि निव्वळ सल्ले देत नाही, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. हे राजू वाघमारे यांची थोडंसं मी असहमत आहे. याचं कारण या सध्याच्या सरकारचे कर्ते धरते केवळ शरद पवार आहेत. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर उभं करण्याचं श्रेय हे केवळ शरद पवारांचं आहे. आणि मग असं असताना मकरंद मुळेंसाठी एक प्रश्न आहे, वेळेची मर्यादा आहे, दोन्ही राजकीय प्रवक्त्यांना चर्चा निरर्थक वाटत असली तरी पण जाता जाता एक पटकन छोटासा प्रश्न, मकरंद मुळे हे इतकं सगळं घडूनही काँग्रेस सोबत जायचं नाही हे राष्ट्रवादीने ठरवलंय, मग उद्या राष्ट्रवादीचं भवितव्य काय आणि उद्या काँग्रेसचं भवितव्य काय? नाही, मी म्हटलं असं राजकारणात उद्याचं काय हे आत्ता लगेच असंच आहे असं होईल असं सांगता येणार नाही. पण कुठलीही शक्यता नाकारता येणार नाही. त्यातला मुद्दा काय राहतो की राष्ट्रवादीचा जो काही एक वर्चस्ववाद महाराष्ट्रात आहे तो काँग्रेसच्या राज्याच्या नेतृत्वाला झेपणार आहे का, हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे. आणि परत राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांना आता शरद पवार चालणार आहेत का, हा पुढचाही मुद्दा आहे. कारण एकीकडे तिकडनं ज्योतिरादित्य शिंदेंनी पक्ष सोडलाय, सचिन पायलट उद्या काय करतील माहित नाही, उत्तर प्रदेश मधले काँग्रेसचे नेते बाहेर पडतायत. आज आपल्या लक्षात आलं असेल की जयसिंगांच्या नातवानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. अशा जयसिंग हे माजी राष्ट्रपती होते आपले. या सगळ्या पार्श्वभूमीवर जे काही चित्र आहे त्यात महाराष्ट्र काँग्रेस एका विचित्र पेचात आहे हे नक्की आहे. आणि आता शरद पवारांना घेऊन बरोबर जायचं का काय करायचं हा मुद्दा आहे त्यातला. अगदी आपल्याला चर्चेला वेळेची मर्यादा, आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तुर्तास कोण काय कधी कसं करणार यावर आपलं बारीक लक्ष राहीलच. आताच्या चर्चेत इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.